हे मित्रांनो, वेलकम टू अनदर न्यू व्हिडिओ। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी ना मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेलेलो होतो। तर जेव्हा मी चंद्रपूरला गेलो होतो तर ताडोबाचा जो मोहुर्ली गेट आहे त्या मोहुर्ली गेटकडे आम्ही गेलेलो होतो। आम्ही फ्रेंड्स होतो, 4-5 फ्रेंड्स होतो, तर सोबत आम्ही गेलेलो होतो। तर तिथे मोहुर्ली गेटकडे जाताना मी हे काही क्लिप्स काढलेले होते मोबाईलचे, जे मी यूट्यूबवर अपलोड नव्हते केले। तर आज या व्हिडिओला थोडंसं व्हॉइस ओव्हर देऊन मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे। तर हा ताडोबाचा जंगल आहे, मोहुर्ली गेटकडे जो रोड जातो तो हा रोड आहे। तर या जंगलामध्ये आम्हाला काही वन्य प्राणी आढळले। जाताना तर आम्हाला प्राणी नाही आढळले, जाताना फक्त एक हरणाचा कळप दिसलेला होता। इथे मी गाडी स्लो केली होती कारण की सांबार म्हणून एक वन्य प्राणी आहे, तर तो आम्हाला क्रॉस झालेला होता। पण जोपर्यंत मी मोबाईल खिशातून काढला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तोपर्यंत तो गेलेला होता, त्यामुळे कॅप्चर नाही झाला। त्यानंतर आम्हाला हे हरणाचं एक कळप दिसलं, जे जाताना राईट साईडला लागलं आम्हाला। तर गाडी थांबवून थोडंसं तिथे त्यांचं व्हिडिओ क्लिप काढलेला। खूप छान असं वातावरण होता तिथलं, पूर्ण चारही साईडला हिरवळ आणि मधून एक रोड। खूप छान असं स्पेस, म्हणजे एक पीस ऑफ माइंड ज्याला म्हणतात ना, ते मिळालं आम्हाला। त्यानंतर पुढे गेल्यानंतर पाऊस सुरू झाला। तर त्या पावसामध्येच आम्ही बारीक पाऊस सुरू असताना एका ठिकाणी गाडी थांबवली। जिथे गाडी थांबवली तो प्लेस होता इराई धरण नावाचा, म्हणजे हे जे तुम्ही पाणी बघताय ते इराई धरणाचं आहे। तर चंद्रपूरची फेमस एक नदी आहे इराई नदी, ज्या नदीला दरवर्षी पूर येतो, कारण की हा जो इराई नदीचा डॅम आहे, हा डॅम आहे इराई नदीचा। तर या डॅमचं जेव्हा पाणी सोडलं जातो तर चंद्रपूर नदीला पूर येतो, चंद्रपूरमध्ये त्या नदीला पूर येतो। तर हा इराई डॅम आहे, याच डॅममधनं या नदीचा उगम पावलेला आहे इराई नदीचा। तो बारीक पाऊस सुरू असताना आम्ही गाडी एका ठिकाणी थांबवली आणि मी हे क्लिप्स काही काढले। तर खूप छान वातावरण होतं त्या दिवशी। यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो मोहुर्ली गेटपर्यंत, तरी पण आम्हाला प्राणी काही दिसले नाही। तर हा इराई नदीचा डॅम आहे। खूप मोठा डॅम आहे। तर रिटर्न येताना आम्हाला काही वन्य प्राणी मिळाले, त्यातला हा एक बुल म्हणतात त्याला, बुल। जसं आपला गावरानी म्हैस वगैरे असते त्या प्रकारे असते हा वन्यजीव, पण खूप स्ट्रॉंग, म्हणजे जशी जे म्हैस असते त्याच्यापेक्षा समजा डबल। आणि व्हिडिओमध्ये ॲक्च्युली तुम्हाला छोटं दिसत असेल कारण की व्हिडिओ दुरून काढलेला आहे। तर एक या बुलचा कळप आम्हाला रोड क्रॉस करताना दिसला। छोटे यांचे पिल्ले पण होते, जे रोड क्रॉस करून डाव्या साईडला होते, हे राईट साईडनी चरून राहिलेले आहे बुल। तुम्ही शेअर मार्केट समजा जर बघत असाल तर त्याच्यामध्ये शेअर मार्केटच्या तिथे बुलचा एक सिम्बॉल असतो, प्राणी दाखवला जात असतो बुल। तर तो हा प्राणी आहे, खूप स्ट्रॉंग असा प्राणी असतो।
याचं तुम्ही बॉडी स्ट्रक्चर बघू शकता की तो किती हेल्दी आणि मजबूत आहे. इन केस जर या प्राण्याने गाडीला जर धडक दिली तर गाडी चिपकून जायची, इतका स्ट्रॉंग हा प्राणी आहे. बघा त्याचं शरीर एकदम किती मजबूत आहे. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर 2 हरिण दिसलेले लेफ्ट साईडला. हे आम्ही रिटर्न जर्नी करत होतो इराई धरणपासून रिटर्न चंद्रपूरकडे जाताना. लेफ्ट साईडला 2 हरिण दिसले. देन पुढे गेल्यानंतर परत एक बुल दिसला जो लेफ्ट साईडला चरत होता, खूप स्ट्रॉंग. हा बुल इथे उभा होता, असं वाटायचं की तो समजा घसरला तर गाडीवर येऊन जाईल आणि गाडी चिपकून जाणार, इतका तो स्ट्रॉंग बुल होता, खूप स्ट्रॉंग. पुढे गेल्यानंतर एक खूप मोठा हरणाचा कळप आम्हाला मिळालेला. खूप सारे हरिण होते तिथे आणि ते चरत होते तिथे. पूर्ण ग्रुप होता हरणाचा असा खूप मोठा. खूप म्हणजे काय ना, जंगलामध्ये जातात लोक स्पेशली वाघ बघायला. आम्ही पण त्याचकरिता गेलो होतो. असं वाटलं की एखादा वाघ क्रॉस होऊन जाणार, पण नाही झाला. या प्राण्याचं नाव मित्रांनो मला माहिती नाही आहे. इन केस जर तुम्हाला या प्राण्याचं नाव माहिती असेल तर कमेंट करा की या प्राण्याचं नाव काय आहे. कोणी म्हणत होतं की सांबार आहे, पण सांबार असा नसतो. तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल चॅनलला, शॉर्ट व्हिडिओ, समृद्धी महामार्गावर सांबार क्रॉस झालेला, तर तो सांबार होता. या प्राण्याचं नाव मला माहिती नाही. हरणासारखा आहे पण हा हरिण नाही आहे. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला की या प्राण्याचं नाव काय आहे हे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो परत हाच प्राणी एक आढळला आतमध्ये जंगलामध्ये. खूप दाट असे झाड होते आणि तिथे तो प्राणी उभा होता. तर मी दुरून थोडासा झूम करून तो व्हिडिओ काढलेला आहे. तो बघा कसा एकदम बघतो आहे कॅमेराकडे. देन परत एक बुल मिळाला रोडनी. तर अशी ही चंद्रपूर ते ताडोबा जो जंगल आहे त्या जंगलाकडे जाताना जो गेट लागतो इराई धरण क्रॉस केल्यानंतर, तिथून आपण उन्हाळ्यामध्ये सफारी वगैरे करायला जातो. त्या रोडला हे सगळे प्राणी रिटर्न येताना आम्हाला मिळाले. मग रिटर्न येताना चंद्रपूरला गेलोच आहे म्हटलं तर ओपन कास्ट जी मायनिंग असते ती बघून घेऊया म्हटलं. तर ओपन कास्ट माईन सुरू आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही ओपन कास्ट मायनिंग किती डीप ते खोदतात. त्याच्यामधून दगडी कोळसा जो आहे तो काढला जातो. दगडी कोळसाचा यूज खूप ठिकाणी केला जातो. तर एक माईन जेव्हा सुरू होते दगडी कोळशाची, तर असं माहिती झालं तिथे की 40 वर्ष त्या माईनचं काम सुरू असतो. म्हणजे दगडी कोळसा काढण्याचं काम 40 वर्ष सुरू असतो. आधी मायनिंग केली जायची जमिनीच्या आतमध्ये, आता ओपन कास्ट मायनिंग होते. तर एक ठिकाणी मायनिंग झालेलं होतं. मायनिंग झाल्यानंतर जो तलाव तयार झालेला आहे तिथे, हा जो पाणी आहे हा निळ्या कलरचा पाणी आहे.